मंत्रिपदाची संधी हुकल्यानं नाराज भुजबळ आक्रमक, अधिवेशनाला जाणार नाही, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भूमिका घेणार असल्याचं केलं जाहीर। राज्यसभेची ऑफरही धुडकावली। फडणवीस आणि बावनकुळेंनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट, नाराजी नसल्याचं सांगितलं पण खदखद बाहेर। सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली, फडणवीसांची माहिती, केंद्राकडून वेगळी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं केलं स्पष्ट, तर चर्चेचा दावा मुनगंटीवारांनी फेटाळला। विधानसभेत 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तर मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद। विधानसभेत परभणी आणि बीडच्या घटनांवर सरकारच्या उत्तराची विरोधी पक्षांची मागणी, पटोलेंकडून सवाल उपस्थित, तर अध्यक्षांनी चर्चेसाठी उद्याचा वेळ दिला तरी चालेल, सरकार तयार, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। एक देश एक निवडणूक विधेयक उद्या संसदेमध्ये सादर होणार, सत्ताधारी पक्षाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी। ईव्हीएम विरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस इंडिया आघाडीतल्या पक्षांकडून घरचा आहेर, काँग्रेसनं आता ईव्हीएमवरून ओरड थांबवावी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जींचा सल्ला। पंडित नेहरू आणि माउंटबॅटन यांच्यातील पत्रव्यवहारावरून नवा वाद, पत्र सोनिया गांधींनी मागवून घेतल्याचा भाजपचा दावा, तर गांधी घराण्याला काय लपवायचं होतं, संबित पात्रांचा संतप्त सवाल। परभणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, गंभीर दुखापतीमुळे मृत्यू, शवविच्छेदन अहवालात नमूद। महारेरानं अनियमितता दाखवणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांविरुद्ध उगारला बडगा, जवळपास 11,000 गृहनिर्माण प्रकल्पांना पाठवल्या नोटिसा। जगज्जेत्या डी गुकेशचं चेन्नई विमानतळावर भव्य स्वागत, बुद्धिबळपटूच्या स्वागतासाठी हजारोंची गर्दी, घरापर्यंत मिरवणूक। राज्यात थंडी वाढणार, येत्या 3-4 दिवसात अनेक भागात पारा 10च्या खाली घसरण्याचा अंदाज, नगरमध्ये 5 तर पुण्यात 7 अंश तापमान, मुंबईकरही गारठले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।